बहुतांश पालकांची अशी कंप्लेंट असते, की मुलांना लिहिता येत नाही, मुलांना वाचता येत नाही. पण कधी तुम्ही त्याचं मूळ कारण ओळखण्याचा प्रयत्न केलेला आहे का? कधी-कधी मुलांना जे शब्द असतात, त्या शब्दांचे उच्चार काय असतात तर तेच कळत नाही. जसं की आता आपण मराठीमध्ये म्हणतो, तर अक्षराचा उच्चार असतो, अक्षराचा उच्चार असतो. पण इंग्लिशमध्ये तसं नसतं. मग अशा वेळेस प्रॉब्लेम होतो. तर ज्यावेळेस मुलं लहान असतात, जेव्हा तुम्ही त्यांना अल्फाबेट शिकवतात म्हणजे त्यावेळेस त्याच्यासोबत त्यांचे साउंड सुद्धा तुम्ही शिकवा त्यांना. जसे की चा साउंड असतो, चा साउंड चा साउंड असतो, त्याच्यानंतर चा साउंड अशा प्रकारे जर तुम्ही सुरुवातीलाच मुलांना साउंड शिकवले, तर मुलांना नंतर वाचन करणं सोपं जातं. मुलांना अल्फाबेट शिकवल्यानंतर 2 लेटर वर्ड्स असतात, 3 लेटर वर्ड्स असतात. तर तसे जर तुम्ही सुरुवातीपासून इंट्रोड्यूस केले, तर नंतर ते हळू मोठ्या-मोठ्या स्पेलिंग स्वतःहून बनवतील. तर मुलांना सुरुवातीलाच फोनिक साउंड कशी शिकवायची याचा मोठा व्हिडिओ केलेला आहे. खाली तो व्हिडिओ टॅग केलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असेल तर नक्की तुम्ही तो बघू शकता. त्या व्हिडिओचा तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तुमची मुलं कोणत्याही स्टँडर्डमध्ये असू द्या, पण सर्वात आधी त्यांना फोनिक साउंड येतात का नाही ते बघा. आणि जर समजा त्यांना नसतील येत, तर सर्वात आधी फोनिक साउंड शिकवून त्यांना सुरुवातीला जे बेसिक वाचन कसं करायचं त्याची सुरुवात करा.